हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत व्हेज शेजवान नूडल्स. तर यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आणि त्यामध्ये मी जे नूडल्सचं पॅकेट मी इथं 180 ग्रॅमचं ते कंप्लीट पॅकेट ॲड केलेलं आहे. आणि नूडल्सला 4 ते 5 मिनिट कुक करून घ्यायचं आहे. आणि नूडल्स कुक झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते ओतून टाकायचं आहे आणि थंड पाण्याने नूडल्सला धुवून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर थंड पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून नूडल्स साईडला ठेवून द्यायचे. आणि भाज्यांमध्ये इथं मी 8-10 लसणाच्या पाकळ्यांना एकदम फाईनली चॉप करून घेतल्या आहेत. छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे अगदी फाईनली चॉप करून. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, गाजर, कॅप्सिकम, कॉर्न आणि हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये उकळून त्यांना पुन्हा पाणी स्क्वीज करून घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही हव्या तर आवडीप्रमाणे घेऊ शकता. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला लसूण जो आहे तो परतून घ्यायचा 1-2 मिनिटभर. आणि त्याचबरोबर मग आलं आणि हिरवी मिरची परतून घ्यायची. आणि त्यामध्ये मग आपल्याला 1 बाय 1 भाज्या ॲड करायच्या आहेत. सो भाज्या ॲड करताना पहिल्यांदा ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो कुक व्हायला त्या भाज्यांना परतायला टाकायचं आहे. सो कॉर्नला फार थोडासा वेळ लागतो म्हणून मग त्यांना पहिल्यांदा 1-2 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. सो आपल्याला भाज्या कम्प्लिटली कुक करायच्या नाही आहेत, थोडंसं त्यांचं जे क्रंच आहे ते मेंटेन ठेवायचं आहे. सो या पद्धतीने मी 1 बाय 1 करून सगळ्या भाज्या ॲड करून घेतलेल्या. तुम्ही इथं कांद्याची पात, कोबी हेही टाकू शकता. भाज्यांना 2-3 मिनटं कुक करून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे. आणि मग यामध्ये अर्धा चमच्याभर काळी मिरी पावडर टाकते आहे मी इथं. आणि अगदी थोडंसं 1/4 टीस्पून मी मीठ ॲड करते, कारण भाज्यांमध्ये थोडंसं मीठ लागावं म्हणून, कारण आपण पुढे यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत. सो भाज्यांना 1-2 मिनिटभर नीट परतून घेतलं की यामध्ये 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस टाकायचं आहे. जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर थोडंसं क्वांटिटी 1 ते 1.5 टेबलस्पून टाकलं तरी पण चालेल. आणि मग यामध्ये 1 टेबलस्पून रेड चिली पेस्ट टाकायची आहे, रेड चिली सॉस, आणि 1 टेबलस्पून टोमॅटो केचप टाकायचं आहे. आणि हे सगळं नीट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथं आपण शेजवान चटणी टाकणार आहोत. आणि जी ॲसिडिटी मेंटेन करण्यासाठी डार्क सोया सॉसमध्ये थोडंसं खारट होतो ते मेंटेन करण्यासाठी अगदी 1 चिमूटभर आपल्याला साखर ॲड करायची. आणि इथं मी 3 टेबलस्पून शेजवान चटणी टाकते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त थोडंसं प्रमाण केलं तरी पण चालेल. आणि मग सगळं नीट व्यवस्थित एकत्र करून मग यामध्ये आपल्याला नूडल्स ॲड करायचे आहेत आणि नूडल्सला हलक्या हाताने मिक्स करायचं. आणि नूडल्सला 1-2 मिनिटभर परतून घ्यायचे आणि आपले शेजवान नूडल्स तयार आहेत. सो नक्की ट्राय करून बघा. फार झटपट अगदी सोप्या पद्धतीने बनतात हे नूडल्स. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. थँक्यू.